नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्याच्या उपायासंदर्भात चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे IVF आणि फर्टिलिटी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर जीवन एम चौधरी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर जीवन चौधरी यांनी इनफर्टिलिटीमध्ये फेलोशिप केलेली आहे बँगलोर इथून. त्याचबरोबर 2010 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MS प्रसूती व स्त्रीरोग पूर्ण केलेला आहे. फेलोशिप अंकुर हॉस्पिटल बँगलोरमधून 2011 मध्ये पूर्ण केलेला आहे. इनामदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे येथे IVF सल्लागार म्हणून सप्टेंबर 2014 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांनी काम देखील पाहिलेलं आहे. डिसेंबर 2022 पासून आजपर्यंत शिवाजीनगर पुणे येथील क्लाउड9 हॉस्पिटलमध्ये IVF सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. जानेवारी 2020 मध्ये प्रिशा फर्टिलिटी सेंटर सुरू केलं. तेव्हापासून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार. कोविड परिस्थिती असली तरी वंध्यत्वासाठी समर्पित कार्यामुळे हजारो रुग्णांमध्ये गर्भधारणा झालेली आहे. 15 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या IVF तज्ज्ञ, उत्साही, प्रामाणिक, रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनमध्ये होणारे बदल व त्याचे सतत वाचन करणारे आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की जर तुम्ही विज्ञानाचा योग्य वापर केला तर तुम्ही निश्चितपणे सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकता. आणि त्यांचा हेतू प्रत्येक जोडप्याला पालकत्व प्राप्त करून देणं आहे. उत्कृष्ट IVF रिझल्ट देण्याचा देखील ते नेहमी प्रयत्न करत असतात. सर, नमस्कार. सुरुवातीलाच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एकंदरीत IVF करण्याची गरज जी आहे ती नेमकी कोणाला पडते आणि कधी पडते? नमस्कार. एवढ्या छान इंट्रोडक्शनसाठी प्रथमतः आम्ही तुमचे आभार मानतो. आणि आज गेली 15 वर्ष जी मी प्रॅक्टिस करतोय IVFची, त्यातून जे काही माझे एक्सपिरियन्सेस आहेत, शास्त्राच्या काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ती शेअर करण्याची मला इथे संधी मिळते, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर आपला प्रश्न पहिला होता की कुणाला IVFची आवश्यकता आहे म्हणून. तर आता आपण आपली बदललेली जीवनशैली म्हणूया आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे बदल घडले आजतागायत, त्याचाही परिणाम IVF ची गरज वाढण्यात त्याचं पर्यावसान झालंय. तर त्यातलं पहिलं जर पान आपल्याला ओपन करायचं असेल तर ते वाढतं वय म्हणूया आपण, की लग्नाचा जो कालावधी आहे तो साधारणतः बऱ्याचशा कपल्समध्ये आपल्याला 30च्या पुढे जाताना दिसतो. अगदी. त्यानंतरही आपण करिअरच्या मागे धावतोय. तर गेल्या 2 दशकांपूर्वी जे लग्नाचं वय होतं आणि बाळप्राप्तीसाठी सुरू करण्याचा जो कालावधी होता तो एक 1.5 दशकाने तरी पुढे आलाय. आणि ह्यामुळे जे काही परिणाम झालेत की बीजांची क्वालिटी ही ओसरल्यानंतर प्रयत्न सुरू होतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला तंत्रज्ञानाची जोड घ्यावी लागते, असं आपल्याला दिसून येतंय. ते प्रमाण अधिकाधिक होत चाललंय, कारण की आपला शिक्षणाचा कालावधी वाढलाय. परत आपण लग्न झाल्यावर देखील बऱ्याचशा गोष्टींचा विचार करतोय की मला परदेशात शिक्षण घ्यायचंय, अजून काही फेलोशिप्स करायच्या आहेत, करिअरसाठी अजून 2-4 वर्ष एक्स्ट्राची द्यायची आहेत, मग मी बाळाचा विचार करणार. तर हे झालं आपला करिअरच्या बाबतीतला विचार. पण आपलं शरीर 50 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी जसं होतं, अजूनही तसंच आहे. बायोलॉजिकल क्लॉक आपली काही आपल्याला बदलवता नाही आलेली. आणि त्या बायोलॉजिकल क्लॉकमुळे जे आपला भारतीय स्त्रियांचा जो पीक आहे गर्भधारणेचा, तो साधारणतः 20-25च्या घरात आहे आणि तो उसरल्यानंतर लग्न होतात. तो ओसरून अगदी आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील ह्या वेळेला आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्नांना सुरुवात करतो. त्यामुळे आता आपल्याला हे सारं जास्त प्रमाणात दिसायला मिळतंय. त्यातही WHO जर आपण उल्लेख केला, साऱ्यांना माहिती आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय आहे कोविडमुळे. तर त्यांनी जो गेल्या 15 वर्षापूर्वीचा केलेला सर्व्हे, हा निदान 15 वर्षापूर्वीचा सर्व्हे, तर त्यात मागच्या 2 दशकामध्ये स्पर्मचे क्वालिटी आणि संख्या यांच्यात जवळपास 29 ते 51% घसरण त्यांनी नमूद केली आहे. आणि हा स्टडी त्यांचा जवळ-जवळ 6 खंडातून पेशंट सिलेक्शन नंतर केलेला स्टडी होता. तर हे आपल्याला साऱ्या गोष्टी सूचित करतायत की आपली बदललेली जीवनशैली, आपलं बदललेले राहणीमान
ह्या गोष्टींना कारणीभूत आहे आणि आपल्याला तंत्रज्ञानाची गरज पडणार. आपलं वय जसं वाढत जातं तसतसं आपल्या शरीरातला जर मी म्हणेल, की सगळ्यात नाजूक अवयव असेल तर ते बीज आहेत, पुरुष आणि स्त्री बीज. इव्हन त्यासाठी मी एक साधं उदाहरण देतो, की तुम्हाला जरी कमी वयात कॅन्सर झाला, तरी तुम्ही कॅन्सरचे होणारे परिणाम आणि कॅन्सरच्या औषधांचे परिणाम यातूनही तुम्ही जवळपास त्याच अवस्थेत पोहोचता ट्रीटमेंट व्यवस्थित कंप्लीट केल्यावर. उदाहरणादाखल आपण युवराज सिंग किंवा इतर सेलिब्रिटी जसे सोनाली बेंद्रे हे पण आपण विचारात घेऊ शकतो. तर त्यांनी ट्रीटमेंट कंप्लीट केल्यानंतर त्यांचा अगदी म्हणजे आपण म्हणूया की केस गळती झाली, खूप सारं वजन त्यांना कमी घटलं ते. पण त्यांची जी काही 2-3 वर्षानंतर सगळ्या ट्रीटमेंट कंप्लीट केल्यानंतरची जी पुढची वर्ष आहेत, ती प्रोफेशनली ते ॲक्टिव्ह आहेत. याचा अर्थ त्यांचा हार्ट, किडनी, हृदय, ब्रेन ह्या गोष्टी साऱ्या काम करतायत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर विचार केला खेळाडू म्हणून फिजिकल फिटनेस इंटरनॅशनल स्टँडर्डला युवराज सिंग मेंटेन करू शकले. याचा अर्थ त्यांना त्या बाबतीतही अडचण नाही आली. पण एक गोष्ट अशी आहे आपल्या शरीरातली, की बीज ते मात्र एकदाचे डॅमेज झाले आणि वयाचाही परिणाम त्यांच्यावर झाला, तर ती रिकव्हरी जवळपास आपल्याला संभवत नाही. ती शास्त्रानेही संभवत नाहीये. म्हणून ह्या अतिमहत्त्वाच्या फॅमिली कंप्लीशन आणि अपत्यप्राप्ती याच्याकडेही आपण सिरियसली पाहायला हवं. करियर मागे जाताना हा महत्त्वाचा मेसेज यातून आपल्याला मिळतो. तर कोणत्या लोकांना आपल्याला आय-व्ही-एफची गरज पडते, तर साधारणतः ज्यांचा स्पर्म काउंट खूप वीक आहे, त्याला आपण म्हणूया की सिव्हिअर ऑलिगो ॲस्थेनोटेरेटोस्पर्मिया. संख्या कमी, त्यांची धावण्याची गुणवत्ता कमी, त्या पेशंटना आपल्याला सरळ-सरळ याचा इलाज वापरावा लागतो. जर ते त्याची संख्या आणि क्वालिटी ही खूप प्रमाणाच्या खाली असेल. त्यानंतरचा ग्रुप येतो, की नळ्यांमध्ये गर्भ रुजतो, नळीमध्ये गर्भनलिकेत. त्या नळ्या जर ब्लॉक असतील, तर आपल्याकडे दुसरा कोणता उपाय शिल्लक नाही राहत आणि स्त्रियांमध्ये जर ह्या नळ्या बंद असतील, तर त्या केसेसमध्ये आय-व्ही-एफ वाचून दुसरा काही पर्याय नाहीये. सुरुवात आय-व्ही-एफची ही ह्याच इंडिकेशन किंवा ह्याच कारणासाठी झाली. पण आपल्याला आता 45 वर्षांच्या अनुभवात खूप साऱ्या गोष्टींसाठी आय-व्ही-एफ आपल्याला मदत करते असं दिसून आल्यानंतर त्याचे इंडिकेशन्स किंवा त्याचा वापर इतरही ठिकाणी आपण करू शकतो असं जाणवलं. मुख्यत्वे करून बीजांची संख्या कमी असेल, ज्याला आपण ए-एम-एच व्हॅल्यू कमी किंवा अँट्रल फॉलिक्युलर काउंट कमी ह्या गोष्टी म्हणू शकतो. नंतर एंडोमेट्रियोसिस सारखे जघन्य आजार असतील, ह्या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला ते मदत करतं. त्यानंतरचा भाग येतो, की ज्यांच्यात आपल्याला काही प्रॉब्लेम दिसलेच नाहीयेत मुळात. तर याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो आणि आपण साधे प्रयत्न, जे प्रयत्नांचे 3 प्रकार आहेत, की तुम्ही स्वतः प्रयत्न कराल, आय-यू-आय कराल, ज्यात धातूला आपण साफ करून त्याची गुणवत्ता वाढवून गर्भाशयात सोडतो. त्याऐवजी आपण पुढची पायरी जी टेस्ट टू बेबी आहे, यातही आपल्याला ह्या 3 प्रणाली वापरता येतात. पण ह्या दोन्ही प्रणाली स्वतःचे प्रयत्न आणि आय-यू-आय हे सारखे 3-4 वेळा तरी करून आपल्याला यश मिळत नसेल, तरीही आपल्याला आय-व्ही-एफ कडे जावं लागतं. तर साधारणतः ह्या गोष्टी आपल्याला आय-व्ही-एफ कडे नेताना दिसतात. डॉक्टर, आय-व्ही-एफ करण्याआधी एक्झॅक्टली कोणत्या स्टेप घेणं किंवा कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे, तुम्ही काय सजेस्ट कराल? आता आय-व्ही-एफसाठी कोणत्या टेस्ट कराव्यात? तर सुरुवातीला आपल्याला अंडाशयाची स्थिती दोघांची समजून यायला हवी, याच्यासाठी एक सिमेन एनालिसिस करणं गरजेचं आहे. तर त्यातही आपल्याला बरेचसे डिटेलिंग करणं गरजेचं आहे, की त्यांचा डी फ्रॅगमेंटेशन इंडेक्स नॉर्मल आहे, की तो वाढता आहे. त्यासाठी अजूनही काही आपल्याला ॲडव्हान्सेस उपलब्ध आहेत, की डी जे ब्रेक झालेले डी ते स्पर्म
त्या प्रकारचे वापरले जाऊ नये यासाठी काही MACS म्हणून एक टेक्नॉलॉजी तीही आपल्याला वापरता येईल. हे तेव्हा शक्य होणार जेव्हा आपण IVFच्या आधी ह्या गोष्टी नमूद करू, की मला साधारणतः प्रॉब्लेमची संख्या काय आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे. तर त्यातलं सिमेन एनालिसिस नंतर आपण मोर्चा स्त्रीकडे वळवला, तर त्यात अंडाशयाची स्थिती आपल्याला अँट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणजे सोनोग्राफीने कळते. दुसरी गोष्ट AMH म्हणजे ही एक ब्लड टेस्ट आहे, की ज्याच्याने आपल्याला अंडाशयाची उरलेली कॅपॅसिटी कळते आणि तिथून आपण पेशंटसाठी कोणती औषधं वापरावीत, त्याचा डोस काय असावा, त्याचा प्रोटोकॉल काय असावा, हे डिफाईन करू शकतो. त्यानंतर आपल्याला 3D सोनोग्राफी जेणेकरून गर्भाशयाचा आकार आपल्याला स्थापित करता येतो आणि तिथूनही आपल्याला पुढचे जे काही प्लॅन्स असतील एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठीचे ते आपले रेडी होतील. ह्या बेसिक तपासण्या त्यासोबत आपण म्हणजे हार्मोनच्या तपासण्या ज्या म्हणतो, की थायरॉईड व्हायला हवं, प्रोलॅक्टिन चेक करायला हवं, FSH, LH ह्याही गोष्टी आपल्याला चेक करता येतील. पण प्रामुख्याने ह्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर मग आपण पूर्वतयारीला लागतो. तर ह्या टेस्ट करणं आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. ओके. आता IVFमध्ये नेमके कोणत्या औषधं यूज केली जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा काही दुष्परिणाम आपल्या बाकीच्या अवयवांवर किंवा शरीरावर होतो का? आता IVF आपण 2 टप्प्यात डिव्हाईड करूया, की IVF साधारणतः पूर्वतयारी आणि त्याला आपण संप्रेरक वापरणे किंवा हार्मोनचा वापर करणे IVF सायकल म्हणूया. हं. तर तयारी ही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण की कोणत्याही परीक्षेला आपण सामोरे जाताना आधी तयारी करतो, जाणून घेतो आणि नंतरच त्या परीक्षेला सामोरे जातो. किंवा आपण साधं उदाहरण घेतलं तर शेतकरी जे रोपांसाठी एवढी मेहनत घेतात, साधारणतः त्यांच्या पेरणीच्या 1-1.5-2 महिन्याआधी जमिनीची तयारी करणे, त्यात खतं मिश्रित करणे, त्यात काही काडी कचरा, काही अनावश्यक गोष्टी असतील त्या काढून टाकणे, मग पेरणी करणे हा त्यांचा प्रोटोकॉल जे अ, कोणत्याच शाळेत न गेलेले लोकं पिकांसाठी एवढा जीव ओतून ते कामं करतात. तर इथे एक माणूस तयार करायचा म्हटल्यानंतर त्याची पूर्वतयारी आणि पूर्वतयारीमुळे बीजांची वाढणारी जी काही शक्ती आणि त्याची क्वालिटी असेल, त्यामुळे होणारा फायदा हा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रथमतः त्यात आपल्याला काही गोष्टी आहार, व्यायाम, अ, आपला मानसिक आरोग्य यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार. त्यातही काही औषधांचाही वापर करता येईल. त्यात काही हार्मोन्स असतील. जर अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल, तर आपल्याला टेस्टोस्टेरॉन जेल, पॅचेस, नंतर DHEA नावाचा एक घटक आपल्याला साधारणतः 2-3 महिने आधी सुरू करून अंडाशयाची कॅपॅसिटी आणि क्वालिटी बीजांची ही वाढवता येऊ शकते आणि त्यात बराचसा आपला लिटरेचर किंवा जे काही मेडिकल रेकॉर्ड्स आहेत त्याने आपल्याला ठामपणे सांगितलंय, की तुम्ही यांचा वापर केल्यावर निश्चितच आपल्याला गर्भधारणेसाठी सुयोग्य स्थिती निर्माण करता येते. त्यामुळे आपण ती केली पाहिजेत. त्यानंतर काही अँटीऑक्सिडंट्स म्हणू आपण, की एक 2 महत्त्वाच्या गोष्टी गर्भधारणेमध्ये घडत असतात. एक फलन आणि गर्भ रुजण्याची प्रक्रिया. तर दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंटचा खूप मोठा रोल आहे, सिंहाचा वाटा आहे. तर त्या गोष्टी आपल्याला आहारातून मिळू शकतात आणि काही गोष्टी आपल्याला कमी पडत असतील, तर ते आपण सप्लिमेंट्स म्हणून टॅबलेट मार्फत घेऊ शकतो. तर यात मॅक्सिमम आपल्याला व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. व्हिटॅमिन सी, ई, डी यांचा रोल खूप मोठा आहे. त्यानंतर कार्निटिन, कोएन्झाइम क्यू ही आधुनिक अँटीऑक्सिडंट्सही आपण याचा IVFच्या पूर्वी वापर करतो. अ, बाकी गोष्टी जीवनशैलीत आपण थोड्या डिटेलमध्ये विचार केला तर आहार, व्यायाम आणि आपली जीवनशैली याच्यावर आपल्याला फोकस ठेवावा लागणार. आहाराच्या बाबतीत थोडी महत्त्वाची सूत्र सांगतो, की आहाराचा उद्देशच असा आहे, की आपला डेली आपलं जे काही कामकाज आहे, ते चांगल्या पद्धतीने व्हावं आणि आपण लाँग टर्मसाठी आपली बॉडी ही रेडी व्हावी लॉन्गेव्हिटीसाठी. तर काही पदार्थ असे असतील, की ते आजच आपल्याला त्रास देतील आणि पुढेही त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स जसं आपण जास्त फॅटी डायट म्हणू आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार करण्याचं प्रमाण. तर ह्या गोष्टी आपण टाळायला हव्यात, ज्याने आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. इथे तेच प्रिन्सिपल आपल्याला वापरावे लागतात,
की ज्या गोष्टींनी आपलं वंध्यत्व वाढणार आणि प्रजनन क्षमता कमी होणार ते आपल्याला अव्हॉइड करावे लागतील. त्यातलं पहिलं आणि आपल्या किचनमधले 2 पदार्थ मी सहसा ठामपणे सांगतो पेशंटना, ते म्हणजे साखर आणि आपलं रिफाइंड तेल. हं. रिफाइंड तेल म्हटल्यानंतर ते केमिकल प्रोसेसिंगने तयार होतं. त्यात अनावश्यक आणि शरीराला अपायकारक खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर ते आपण टाळायला हवं. आता त्याचा पर्याय आपल्याला लाकडी घाण्याचं तेल हाही असतो, पण त्याचाही वापर आपल्याला जे आपण बऱ्याच गोष्टी इतर जेवणात घेतो, त्याच्यातूनही इनडायरेक्टली आपल्याला तेल मिळत असतं. तर कमीत कमी तेलाचा वापर हे एक प्रिन्सिपल आणि ते तेल रिफाइंड ऑइल नसावं, हा एक पहिला उद्देश असावा. त्यानंतर फॅट हे आता त्यालाही एक मर्यादा आहे, त्याचे दुष्परिणामही आहेत. तर निसर्गाने दिलेले जे काही म्हणजे बदाम असेल किंवा दुधातून मिळणारं फॅट आहे, ते योग्य आहे. पण बऱ्याचशा वेळा डेअरी प्रॉडक्ट्समध्ये भेसळ आढळते, तर त्यापासून लांब राहिलेलं बरं आहे. तिसरी गोष्ट, पॅकेटमध्ये बंद असलेले पदार्थ ते त्याचा वापर खूप काळासाठी व्हावा यासाठी जे काही मिश्रित पदार्थ असतील, ते ॲडिटिव्हज म्हणतो आपण हं. त्याला, कलरिंग एजंट्स म्हणतो. हे शरीराला अपायकारक आहेत. त्याच्यात ट्रान्स फॅट्स, सोडियम ग्लुटामेट यासारखे ज्या काही अनावश्यक गोष्टी आणि अपायकारक गोष्टी आहेत, त्यापासून लांब जाण्यासाठी पॅकेट बंद पदार्थ खाऊच नये. बाहेरचे पदार्थही खाऊ नये कारण त्यातून आपल्याला किती क्वालिटी इन्ग्रीडियंट्स वापरले गेले याचा अंदाज नाही येत आणि आजच्या कॉम्पिटिशनच्या काळात आपण क्वालिटी काही मिळवू शकू बाहेरून याच्यावर खूप सारी शंका आहे, तर ते अव्हॉइड करायला हवं. मग आपण बेकरी प्रॉडक्ट्स म्हणूया. जगातल्या 2 वाईट गोष्टी साखर आणि मैदा एकत्र येतात आणि त्या आपल्यासमोर चवीसाठी समोर येऊन बसल्या असतील, तर त्यांना आपण अव्हॉइड करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काय खावं? तर निसर्गाकडे जाणारा आपला डायट असावा. प्रोसेसिंग कमी असलेलं फूड आपण खायला हवं. हं. त्यात मुख्यत्वे करून फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा वापर जास्त व्हायला हवा. मोड आलेले कडधान्य हेही आपल्याला मदत करतात. तर त्यांचाही वापर अधिक असावा आणि कमी प्रोसेस केलेलं फूड आपण हं, हं. वापरायला हवं. फायबर जास्त असलेले सलाड आपण ओके. आपल्या आहारात सेवन करायला हवेत. ओके. आता डॉक्टर आपण IVF बद्दल थोडं सविस्तरमध्ये बोलूया, की IVFमध्ये नेमकं त्यावेळी अपॉइंटमेंट किती वेळा करतो आपण आणि नेमकं कोणत्या लक्षणांवर आपण म्हणजे काय ऑब्झर्व्ह केलं पाहिजे? जेव्हा आपण अपॉइंटमेंट घेत असतो, जेव्हा आपण टॅबलेट्स घेत असतो, जेव्हा IVFची ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे? आता पहिला प्रश्न होता तुमचा, किती वेळा आपल्याला अपॉइंटमेंटसाठी यावं लागणार? तर साधारणतः IVF सायकल जे आहे, ते आपण सुरू करतो महत्त्वे करून एक अँटागोनिस्ट प्रोटोकॉल म्हणतो आम्ही त्याला. तर त्यात साधारणतः पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून संप्रेरक हार्मोनचं आपण इंजेक्शन्स देत असतो. ती साधारणतः 8 ते 12 दिवस बऱ्याचशा पेशंटना पुरेशी ठरतात. तर यात आपण पहिल्या दिवशी आता बेसिक स्कॅन करतो आणि तिथून डोस आणि प्रकार ठरवतो, कोणत्या इंजेक्शनचा वापर व्हावा. त्यात आपण दिलेली इंजेक्शन 4-5 दिवस दिल्यानंतर शरीराने त्याला रिस्पॉन्स कसा दिलाय तेही आपल्याला परत एक पुनर्भेटीत बघावं लागणार आणि त्यात जे बदल असतील ते डॉक्टर कॅरी करतील इंजेक्शन आणि डोसमधली. परत आपल्याला कदाचित एक 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी ते परत बोलावून एक सायकल कंप्लीट होणार, की बीजांची परिपक्वता सोनोग्राफीवर सिद्ध झाल्यानंतर साधारणतः फॉलिकलची साईज आपण जे बीज ज्या असेंबलीमध्ये वाढतं त्याला फॉलिकल म्हटलं जातं आणि ट्रीटमेंट घेणाऱ्या साऱ्या पेशंटना फॉलिकल हा शब्द परिचित असतो. तर तो फॉलिकल साधारणतः एक 18 मिलीमीटरच्या आसपास त्याची साईज झाली, की त्यात पिकलेलं बीज मिळण्याची शक्यता असते. तेव्हा आपण ही इंजेक्शन बंद करतो आणि एक शेवटचं इंजेक्शन जे पूर्ण मॅच्युरिटीसाठी आवश्यक आहे HCG ते त्यांना देतो आणि त्यानंतर साधारणतः एक 34 ते 36 तासांनी आपण बीज बाहेर काढण्याचा ऑपरेशनचा प्लॅन करतो. हे ऑपरेशनही अगदी सहज साध्य आहे, की ज्यात ना कोणता आपण इन्सिजन कट घेतो, ना कोणते सुचर टाकले जातात. तर 3-4 तासांनी ऑपरेशन संपल्यावर एका निडलच्या साहाय्याने आपण एक-एक फॉलिकल ला प्रिक करून एका बाजूने त्याला निडलने भोक पाडून
त्यातून जे काही तिथे लिक्विड आणि सेल्स असतील त्या ओढून घेतो ॲस्पिरेशन करून आणि त्यातून मग बीज सेपरेट करून पुढच्या कामासाठी फर्टिलायझेशनसाठी वापरतो. तर ह्या प्रोसेसला मॅक्सिमम एक 30-40 मिनिटाची ही प्रोसिजर असते. तर पेशंटला इव्हन बऱ्याचशा पेशंटला आपल्याला पेन किलर देण्याची आवश्यकता पडत नाही. इतकी ती सुलभ प्रोसिजर आहे. त्याला ऑपरेशन म्हणणंही थोडं अवघड आहे ह्या कारणामुळे. त्यानंतर आपण लॅबमधल्या प्रक्रिया सुरू करतो, की 2 बीज एकत्र करण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण फलन म्हणतो फर्टिलायझेशन, ती सुरू होते. ती आयदर एक स्पर्मची क्वालिटी चांगली असेल, काही इतर घटक नसतील, तर आपण आय-व्ही-एफ म्हणजे दोन्ही बीज एकत्र एका मीडियममध्ये ठेवून पूरक अशा वातावरणात त्याला वाढवणे, याला आपण आय-व्ही-एफ म्हणतो. जेणेकरून स्पर्म या स्त्रीबीजाचे जे आवरण आहे 3 ते 4 ते भेदून आत जाणार आणि 2 बीजांच्या गुणसूत्रांची जुळवणूक होणे, याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ती प्रक्रिया पार पडणार. यात जर पुरुष बीजाविषयी आपल्याला खूप साऱ्या शंका असतील, ओके. की त्याची गती आणि क्वालिटी कमी असेल, संख्या कमी असेल, तर हं, आपण हं. इक्सी ओके. ही प्रणाली वापरतो. त्यात मायक्रो मॅनिप्युलेटर नावाचा एक हं, हं, उपकरण असतं. हं. त्यातून आपण एक स्पर्म उचलून सरळ स्त्रीबीजामध्ये त्याला एका बाजूने आत सोडून देतो आणि ओके. फर्टिलायझेशनची प्रक्रिया कंप्लीट करतो. ओके. तर आपण जर पाहिलं तर साधारणतः एक 3-4 भेटींमध्ये हा गर्भ तयार करण्याचा हं, हं, हं. कालावधी कंप्लीट अगदी. होतो. डॉक्टर वेळ कमी असल्यामुळे खरं तर चर्चा अजून बरीच करायची आहे, पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता आय-व्ही-एफ आणि फर्टिलिटी आणि यावर डॉक्टर जीवन एम चौधरी यांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेक्षकांनो, इनफर्टिलिटी त्याचबरोबर आय-व्ही-एफची ट्रीटमेंट एक्झॅक्टली काय असते आणि इतकी कॉम्प्लिकेटेड नसते जितकी आपण समजतो. त्याबद्दल बरेच गैरसमज देखील आहेत. तर तुम्हाला सुद्धा ही ट्रीटमेंट करायची असेल, डॉक्टर जीवन यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.